आज आपण बघणार आहोत झणझणीत व चमचमीत अशी रेसिपी माझ्या सासरची. आणि माझं सासर आहे नागपूर. हे तुम्हाला लक्षातच आलं असेल, नागपूर म्हटलं की सावजी, म्हणजे हे कॉम्बिनेशनच आहे. म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सावजी काळं मटण रस्सा. मी सिद्धी, तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आता आपण बघूया सावजी काळं मटण रस्स्याची रेसिपी. सर्वप्रथम आपण मटण मॅरिनेशन करायला ठेवूया. त्यासाठी आपण मटणला हळद व मीठ लावून अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूया. आता वळूया मसाल्याकडे. 2 मध्यम आकाराचे कांदे आणि सुके खोबरे व आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची गॅसच्या फ्लेमवर थेट काळपट होईपर्यंत भाजून घ्यावे. त्यामुळे रस्साला तो पारंपरिक सावजी रंग येतो. एका पॅनमध्ये धने, तेजपत्ते, दालचिनी, काळी मिरी व लवंग थोडे तेल टाकून भाजून घ्यावे. आता मिक्सरच्या भांड्यात प्रथम खडे मसाले, भाजलेला कांदा, कोथिंबिरी, मिरच्या, लसूण, अद्रक, भाजलेला खोबरं एकत्र वाटून फाईन पेस्ट बनवूया. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात वाटलेले वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता यामध्ये धने पावडर, लाल तिखट, हळद टाकून परतून घ्यावे. सावजी म्हटलं की जरा झणझणीतच असतं. मसाले छान परतून झाले की त्यात मटण घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यावे, जेणेकरून मसाला मटणला व्यवस्थित लागेल. त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यावे. पण पाणी टाकताना जरा तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, कारण सावजीचा रस्सा हा शक्यतो घट्ट असतो, तो स्पेशली मटणाचा. मटण 20 ते 25 मिनिटं छान शिजवून घ्यावे. मटण छान शिजले आहे की नाही हे चेक करून शेवटी सावजी काळे मसाला व कोथिंबीर घालून 3 ते 4 मिनिटं वाफ काढावी. जर तुम्हाला सावजी काळा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर तसे कमेंट करून सांगा. 3 ते 4 मिनिटं झाली. आता गॅस बंद करून घेऊया. आता उघडून घेऊया व मस्त तेल सुटलंय व अरोमासुद्धा मस्त येतोय. इथे झालाय झणझणीत सावजी काळा मटण रस्सा तयार. 1 नंबर झालाय सावजी काळा मटण रस्सा. याचा आनंद तुम्ही भाकरी, पोळी, फुलके किंवा गरम गरम भातासोबत नक्की घेऊ शकता.